सकाळीच गोगाबाईंनी सगळ्यांना चहा देऊन तृप्त करून टाकलं. महिंद्राची एक नवीन गाडी लॉन्च झाली, इलेक्ट्रिक कमर्शियल व्हेकल. तीसाठी आपल्या लॉन्चिंगला बोलवलं होतं. महिंद्रा शोरूमच्या साहेब लोकांनी गाडीविषयी थोडीशी माहिती शेतकऱ्यांना आणि तिथं आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना सांगत होते. तेवढ्यात एक व्यक्तीने गाडीची टेस्ट ड्राईव्ह मागितली आणि टेस्ट ड्राईव्हच्या नावाखाली ते गाडी घेऊन तिथून पळून गेले होते. आम्ही त्यांचा पाठलाग करत होतो. नाही, तसं काही घडलं नाही. ते टेस्ट ड्राईव्ह देऊन परत रिटर्न आले आणि जेवणाचा कार्यक्रम चालू झाला होता. आता मी पहिल्यांदाच बघितलं होतं की कोणत्या गाडी लॉन्चिंगसाठी एवढं भारी जेवण द्या म्हणून 5 स्टार हॉटेलला आम्हाला जेवण दिलं होते. आता ही महिंद्रा शोरूमची तिथली टीम होती, ते आम्ही संगत जेवायला बसले होते, कारण की आम्ही रोज संगत जेवायला बसतो असतो नाही का. आमचा सतीश आणि मंगू एवढे जेवले का त्या आचार्यांना परत स्वयंपाक तयार करायला लावा लागला. विकास भाऊ जास्त थकले होते, त्याच्यामुळे ते कोणाकडे लक्ष न देता रप्पा जेवणाचा आस्वाद घेत होते. आज आमचा व्हिडिओ क्रिएटर अरुण भाऊ यांचा वाढदिवस होता आणि त्याच्यात काय आलं, केक कापायच्या आधीच्या मित्रांनी केक घेऊन पळून गेला होता. आता चाळीमध्ये एक कांदा असा निघला, बाकीच्यांनी केक चालू केला खायला. मग काय कोणीच ऐकायला तयार नाही. चालू झाले सगळे रप्पा केक खायला. अरे म्हणलं मला पण ठेवा थोडा, मी व्हिडिओ काढू राहिलो. ते तू केक वगैरे नको, तुला आहे ना आनंद भाऊंच्या हॉटेलमधली एकदम सुप्रसिद्ध अशी ओली भेळ खाऊ घालतो आणि एकदम स्वादिष्ट होती बरं का, एकदम तुफान. काही जणांचं कसं झालंय माहिती का, किती खायला चांगलं दिलं समोर त्यांना मोबाईल मध्ये बोटं घालायची सवय लागली. मामाना कधी मला ओवळलं असं आणि कधी असे पैसे टाकले असं, कधी झालं नाही. पा अरुणच्या मामाने त्याला ओवळलं बी आणि पैसे पण टाकले होता. अरुण शेठचा मेव नाही, पा मेवण्याचं एवढं प्रेम पाहिजे बरं, कसं कड्यावर घेतलं पाहिजे. आमच्या बबुल दादाला एवढा केक आवडला होता की त्यांनी बोटांना सुद्धा जिबीचा आस्वाद दिला भाऊ.